नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील सुमारे 26,000 दुबार मतदारांची नोंद ही अत्यंत गंभीर बाब असून मतदार यादी शुद्ध व पारदर्शक ठेवण्यासाठी दुबार नावे तातडीने वगळावीत. तसेच जाणीवपूर्वक दोन्ही ठिकाणी मतदार नोंद करून इन्युमरेशन फॉर्म भरणाऱ्या मतदारांवर आणि कामात कुचराई करणाऱ्या संबंधित BLOवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी केले. या संदर्भात उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कडेगाव यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या मतदाराचे नाव 2 विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्याने परगावी असलेले नाव वगळल्याचा अधिकृत पुरावा सादर करणे आवश्यक आहे. मात्र काही ठिकाणी स्थानिक BLO केवळ नमुना क्रमांक 2 भरून ऑनलाईन अपलोड करत असून आवश्यक पडताळणी व पुरावा घेतला जात नसल्याचं निदर्शनास आले. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी स्पष्ट केले की बहुतांश BLO अत्यंत प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करत आहेत. मात्र काही BLO कामात कुचराई करत असून त्यांनी स्वतःचे लॉग इन इतर एका संस्थेच्या BLO लेवल 2 BLA 2 पदाधिकाऱ्यांकडे देऊन त्यांच्या माध्यमातून काम करून घेतल्याच्या तक्रारी समोर आलेत. अशा प्रकारामुळे मतदार पडताळणी प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात येत असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषी BLOवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली. याशिवाय काही मतदार दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये मॅपिंग करून दोन्ही ठिकाणी इन्युमरेशन फॉर्म भरत असल्याचे पुरावे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा मतदारांची तातडीने चौकशी करून निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार त्यांच्यावरही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. भारत निवडणूक आयोगाने SIR कार्यक्रमाची सुरुवात 17 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवल्यामुळे या कालावधीत सर्व दुबार नोंदीची काटेकोर तपासणी करून त्या वगळाव्यात. तसेच संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखून मतदार यादी त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.